नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आधीच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विजयराव जावंदी यांनी असं स्पष्टपणे मत मांडलं की ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरची एखादी अडचणीची कमेंट असते त्यावेळेला सरकारची भूमिका वेगळी असते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला प्रस्थापित करायचं असतं तेव्हा सरकारचं नेतृत्व वेगळ्या प्रकारचं वर्तन करतं. अशा संकेतांसह आणि अशा प्रकारच्या आशयासह विजयराव जावंदी यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्यावरची चर्चा आपण पुढे नेतोय. आपल्या सोबत मान्यवरांचं पॅनल आहे आणि आरती साठे या मुद्द्याला उत्तर देतील की अब की बार ट्रम्प सरकार म्हणणाऱ्यांना आता रिहानाचं वक्तव्य का बोचत आहे. हे बघा, वक्तव्य बोचणं किंवा वक्तव्य न बोचणं हा विषय नाही आहे. शेवटी कोणाला अथॉरिटी आहे, उद्या उठून वाटेल ते कोणी आपल्या सरकारविषयी किंवा आपल्या देशाविषयी म्हणायला लागलं तर ते आपण त्याला समर्थन करायचं का, हा खरं म्हणजे मुद्दा आहे. रिहाना सारखी जी पॉपस्टार आहे ती तिच्या क्षेत्रामध्ये चांगली असेल, मान्यवर असेल, फेमस असेल, पण तिला जेव्हा या विषयावरची काहीही माहिती नाही, तिला या विषयावर काय एक्झॅक्टली भारतात घडत आहे ह्याच्यावर माहित नाही, इतके सगळे इश्यूज भारतात झाले तेव्हा तर ती काही बोलली नाही. आताच एकदम कुठे हे फार्मर्स ॲजिटेशन, वाय इज नोबडी पेइंग अटेन्शन टू दिस, आणि एक फोटो टाकायचा, काहीतरी मिसलीड करायचं, वर्ल्ड मीडियामध्ये मिसलीड करायचं, ह्याला काही अर्थ राहत नाही. आपण भूमिका घेत असा मुद्दा मांडला की तिला कितपत माहिती आहे, तिने तिच्या क्षेत्राविषयी बोलावं. मला या निमित्तानं कांचन अधिकारींना प्रश्न विचारायचा की कांचनजी, प्रसादजी देतो विजयराव संधी देतो. विजयराव सेन्सेशनलिझम, एक मिनिट सेन्सेशनलिझमची तिची हिस्ट्री आहे. तिने वाटेल तसं एका मशिदी समोर पोस्ट केला आहे तेव्हाही तिला त्या एमिरेट कंट्री मधून बाहेर काढलं. परत तिने तिच्या पृष्ठभागेवर भगवद्गीताचे काही वर्सेस लिहिले आहेत. परत वेगळ्या तिच्या काही गाण्यांमध्ये तिने काही इस्लामी फ्रेजेस वाचले आहेत. सो शी इज नोन फॉर कॉन्ट्रोवर्सी अँड सेन्सेशनलिझम. अशा व्यक्तीचं असं स्टेटमेंट, त्याच्यावर तुम्ही किती क्रेडिबिलिटी ठेवावी, आणि त्याच्यासाठी जर सरकार अजितराव म्हणतात दुर्लक्ष करा, पण अजितराव तुम्हाला सुद्धा स्वतःला त्या मताला विरोध करण्याची इच्छा दिसत नाहीये. तुम्ही मगाशी थोड्या वेळापूर्वी म्हणालात की आम्ही हे मत नाकारणार नाही. विरोध कशाला करू मी असं म्हटलं की तिच्याकडे दुर्लक्ष करणं. तुम्ही चर्चा ठेवलीच कशा करता, तुम्ही महत्व देताय चर्चा, तुम्ही महत्व देताय त्याला. चर्चा आम्ही याच्यासाठी ठेवली. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आमच्या चर्चेच्या मूलभूत प्रश्नावर येणार असाल तर हे यासाठी इथे सांगणं गरजेचं आहे की तिच्या वक्तव्यावर भारतामध्ये विविध प्रकारची कलाकारांची मतमतांतरं आली. एक. दुसरा मुद्दा, या मुद्द्यावर परराष्ट्र खात्याला खुलासा करावा लागला. तिसरा मुद्दा, आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन मिळालं म्हणून या संपूर्ण शेतकरी आंदोलक समर्थकांची छाती 74 इंचाची झाली. तिसरा मुद्दा, असे विविध मुद्दे आहेत. हे ताजे घटनाक्रम आहेत. या ताज्या घटनाक्रमावर चर्चा होत राहणार. पण कोणी सांगितलं तुम्हाला? पण छाती 74 इंचाची झाली हे तुम्हाला कोण सांगायला आलं? समाज माध्यमात दिसतंय. अजितराव समाज माध्यमात दिसतंय. ठीक आहे विजयराव, मी आपल्याला संधी देतो. एक पटकन कांचनताईंकडून छोटीशी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. कांचनताई, एक वक्तव्य आरती साठेंकडून झालं की तिच्या क्षेत्राविषयी बोलावं, कलाकारांना आपल्याच क्षेत्राविषयी कायम अभिव्यक्त व्हावं, इतर क्षेत्रांवर बोलू नये असं अपेक्षित असतं का? आणि दुसरा त्यालाही जोडून एक उपप्रश्न की कलाकार आपल्या क्षेत्राला सोडून दुसऱ्या विषयावर बोलतात तेव्हा ते पुरस्कृत असतं का? नाही, मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे की कलाकारांनी एक जो कलाकार आहे तो त्या देशाचा एक स्वतंत्र नागरिक, म्हणजे स्वतंत्र देशाचा एक नागरिक पण आहे आणि त्याच्यामुळे त्याला तो करदाता पण असतो, त्याला सगळ्या गोष्टी माहिती असणं हेही तितकंच आवश्यक आहे. आणि प्रत्येकाला एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असतं आणि त्या अंतर्गत जर एखादा कलाकार जर व्यक्त होत असेल तर त्याला कुठेही म्हणजे नगण्य ठरवू नये. फक्त एकच आहे, मला इथे एक मुद्दा असाही वाटतो की इतक्या इंटरनॅशनल लेवलवरती तुम्ही पहिले इकडचे मुद्दे पहिले समजून घेऊन मग तिने व्यक्त व्हावं असं एक मला वाटतं. दुसरा एक प्रश्न मला इथे विचारावा असं वाटतो आनंदजींना की तुम्ही जे मगाशी म्हणालात फंड्सच्या बाबतीत, तर मला असं वाटतं की एवढ्या बिग संख्येने जेव्हा लोक तिथे आहेत,
एवढ्यांचं सगळ्यांचं सगळं करणं हे इतक्या छोट्याशा फंड्सचं काम नाहीये. तेव्हा तुम्हाला हे funds सुचवायचं जे काय आहेत, की या मला असं आंदोलनासाठी वाटतं हे लागणारा funds- पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात Yes. कुठून तरी येतोय. ऑफकोर्स येत असला पाहिजे, कारण की एवढे 2-2 महिने 3-3 महिने अशा तऱ्हेचं आंदोलन जेव्हा चिघळत राहतं, राईट फ्रॉम द बिगिनिंग त्यांनी तिकडे मोठाले लंगर्स लावलेले होते, मोठाले बरं. सगळं, म्हणजे त्यांचा पहिल्यापासूनच तो असा एक व्हॉल्यूम दिसत होता की बाबा हे इतक्या दिवसांचं हे आपल्याला इतका शिधा लागणार या आहे. या हे या इतकं असं होणार मुद्द्यावर आहे. या मुद्द्यावर अजितराव आपलं उत्तर अपेक्षित करतो. हा आरोप आहे, समजावा तसा, हा पण हे दिसलं आरोप आम्हाला. आहे आंदोलनाला हे आम्हाला बदनाम दिसलं करण्यासाठी. मला या मुद्द्यावर उत्तर द्यायचं आहे. होय विजयराव, संधी आंदोलनाला मिळेल. बदनाम अजित- करण्यासाठी अजितरावांचं तुम्ही करत उत्तर असलेलं संपलं की आंदोलन विजयराव आहे. आपल्याकडे येतो. हा एक, तेव्हा याला उत्तर नाही. तेव्हा तुम्ही कुठलंही आंदोलन जे आहे ते आंदोलन फॉरेन फंडेड आहे हे ठरवण्यासाठी, म्हणूनच तुम्ही ते रस्त्यावरती जे काय एवढे बॅरिकेड्स लावलेत, खिळे ठोकलेत, 100 प्रकारचे, तेवढं पाकिस्तानच्या बॉर्डरवर केलं ना तर कदाचित पाकिस्तान आणि भारतातल्या प्रश्न घुसखोरी होती ती कदाचित थांबेल. थोडंसं लक्ष तिकडे द्या. आत्ताच्या शेतकऱ्यांकडे एवढं जे बजेटमध्ये करताय त्याच्याऐवजी आत्ताच्या by the way, बजेटमध्ये मुद्दा पण सांगतो. शेतकऱ्यांच्यासाठी काही पॅकेजेस हा. डिक्लेअर केले गेलेले आहेत, त्याच्याविषयी पण बोला. एक मिनिट, चर्चा त्या वळणावर आता शेतकऱ्यांसाठी यायची काही नाहीये, packages कारण नाहीयेत. त्यावरची चर्चा करायला गेलं तर परत एक अर्थसंकल्पाची वेगळी चर्चा इथे सुरू होईल. विजयरावांना यावर मत मांडायचंय. विजयराव, आपली भूमिका कृपया मांडा, त्यानंतर या निमित्तानं सुरू झालेल्या चर्चेतले आणखीन काही मुद्दे आपण घेणार आहोत. मला व्यवस्थित बोलू द्या तुम्ही. जी, मला एक गोष्ट अशी मांडायची आहे की तिने काय प्रतिक्रिया दिली, तिला काय माहिती वगैरे माहित नाही. ती एक कार्यकर्ती सुद्धा असू शकते आणि तिला ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होत आहे, इंटरनेट तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे वगैरे वगैरे, ते खिळे बिळे पाहून त्याच्यामुळे तिने प्रतिक्रिया दिली असेल, तो तिचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण आता तुम्ही फंड्स बद्दल विचारता आहात की या आंदोलनाला फंड्स कुठले येतात आहेत. अहो, मी जनसंघाचं काम केलेलं आहे. मला माहिती आहे की जनसंघाजवळ काय फंड असायचे आणि कसा निवडणुकीमध्ये आपण प्रचार करायचो. आणि आता भाजपजवळ एवढे फंड कुठले येतात आहे तो. मग त्या फंडाबद्दल विचारा ना. ते काही व्हाईटमध्ये येत आहेत, त्या फंडाबद्दल काही बोललं जात नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांकडे आलेला फंड हा सगळा चुकीचा, आणि भारतीय जनता पार्टीजवळ जो काही फंड येतोय तो सगळा व्हाईट. हे कसं काय होय. मला पण विजयराव, तुम्हाला याच्यातून सुचवायचं काय आहे? खूप आहे. विजयराव, तुम्हाला देशातला सुचवायचं शेतकरी- काय आहे? म्हणजे शेतकरी आंदोलनाच्यासाठी या देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना होणारा पैसा पुरवठा हा योग्य समजायचा, आणि राजकीय व्यवस्थेमध्ये पक्ष स्थापन केल्यामुळे जर कोणाला काही पैसे मिळत असतील तर ते गैर, अशी भूमिका आहे का आपली विजयराव? नाही, माझं म्हणणं आहे की दोन्हीकडे मी ऑब्जेक्शन घेत नाही. त्यांच्या तोंडात शब्द घालताय काहीतरी. माझं काय नाही, मी समजून घेतोय. ऑब्जेक्शन घेतो अजितराव, म्हणून मी मी तिकडे त्यांच्याकडून objection समजून घेतोय. घेतोय. आणि नाही म्हणून नाही, बघा प्रसादजी, मी तुम्हाला पुन्हा काय म्हणतोय की मी काही त्याच्याबद्दल, तुम्ही शेतकऱ्यांकडे आलेला पैसा त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेता, मग त्यावेळेला ऑब्जेक्शन का घेत नाही? माझ्या या मुलीला विनंती आहे की त्याच्याकडे ऑब्जेक्शन घेणं आणि सगळ्याची चौकशी होऊन जाऊ द्या. सगळ्यांची चौकशी होऊन जाऊ द्या ना, आम्ही तयार आहोत चौकशीला. पैशाचा मुद्दा चर्चेचा मध्यवर्ती मुद्दा नाहीये. आपण आपल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी अचानक अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा वापर करून एका पाठोपाठ एक मत व्यक्त करणं, या मुद्द्यावर येऊया. आणि अजितरावांना आठवण करून देतो. अजितराव, आपण असं मगाशी म्हणालात ना की का ही चर्चा ठेवलीत, तर सातत्यानं या घटना व्हायला लागल्या. जस्टिन ट्रुडो, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा, अमुक ढमुक टमुक, असं करत 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 ही रांग वाढायला लागली आहे. आता त्यानिमित्तानं निखिल श्रावगेंना एक पटकन विचारूयात प्रश्न असा. निखिलजी, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्याही व्यक्तीच्याकडून, मग भले त्या व्यक्तीला चर्चेत राहायची हौस असेल म्हणून किंवा नसेल म्हणून एखादं मत व्यक्त केलं जातं, त्याला भारतीय लोक किती गांभीर्यानं घेतात? कोण मत व्यक्त करतंय याच्यावर हे खूप अवलंबून आहे. ग्रेटा सारखी जी मुलगी आहे, जी साधारण आता ती कॉलेजला किंवा शालेय अवस्थेतच आहे, ती प्रत्येक गोष्टीत जर मत व्यक्त करत असेल, म्हणजे मला आठवतंय की ग्रेटाने आपल्याकडे परीक्षा ज्या सुरू होणार होत्या लॉकडाऊनच्या काळात त्याच्यावर मत व्यक्त केलं होतं. 2019 साली जेव्हा मोदी सरकार दुसऱ्यांदा निवडून आलं तेव्हा भारताचं कार्बन फुटप्रिंट किती आहे त्याच्यावर मत व्यक्त केलं होतं, जे की चुकीचं पण होतं. ती स्वतः एक ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट आहेत.
एक असून पण चुकीचं मत सातत्याने व्यक्त करण्याची काही गरज नाही. भारतातल्या मुलांचा लॉकडाऊन मध्ये परीक्षेला बसायचा की नाही हा प्रश्न तिने चर्चा करावी अशी आपल्याकडे एवढी वैचारिक दुष्काळ आलेली परिस्थिती नाहीये. दुसरी गोष्ट, मलाला सारखी जी इंटरनॅशनल फेमची जी ऍक्टिव्हिस्ट आहे ती जेव्हा बोलते ती भारताविरोधी बोलते, 370 क्रम विरोधी बोलली ती. पण पाकिस्तानमध्ये परवा झालेल्या हजारा कम्युनिटीच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत नाही, किंवा मुसलमान समाज ज्याची चीनमध्ये उइगर प्रांतात पिळवणूक चालू आहे तिथे ते बोलत नाही. त्याच्यामुळे जेव्हा असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे लोक आहेत, कलाकार आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, हे जेव्हा एका बाजूनी बोलतात, एका बाबतीत बोलतात, त्यावेळी लोकांना आता कळू लागलेलं आहे. बरं. इतकंसं आता तो काळ गेला की मला फक्त टीव्ही वाल्या लोकांनी सांगितलं तरच माझं एक काही राजकीय मत बनेल, किंवा पेपरमध्ये एक मिनिट किंवा पेपरमध्ये वाचल्यावरच माझं राजकीय मोबाईल आहे. त्याच्यामुळे लोकांना चूक काय बरोबर काय हे सांगायला आपली गरज नाहीये. त्यांना ठीक आहे, लोकांचा सदसद्विवेक किंवा सारासार विचार करण्याची पद्धती जागृत आहे असं पण सुचवत आहे. निखिलजी, एक आणखीन पुढचा मुद्दा तोही तुमच्यासाठीच आहे की भारतात लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून सुरू असलेल्या आंदोलनाच्या बाबत जी माणसं आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहेत ती तसं पाहिलं तर कुठल्याही सरकारी व्यवस्थेचे अधिकृत प्रतिनिधी नाहीत. ते विचारसरणीनं कोण आहेत यावरचा वाद असू शकतो, पण जर हे आंदोलन खरंच इतकं मोठं आहे, या आंदोलनाच्या संदर्भात खरंच जगाला चिंता पडली असेल तर भारताच्या आजूबाजूच्या देशांमधून तशा प्रकारच्या सरकारी अधिकृत शासकीय प्रतिक्रिया यायला पाहिजेत. एक कॅनडा सारखा देश जिथं खलिस्तान्यांना कायम संरक्षण दिलं जातं तो सोडला तर अधिकृत राजकीय भूमिका शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याची जागतिक पातळीवर किती ठिकाणाहून आली? निखिलजी, बरोबर आहे. हीच गोष्ट आपण दुसऱ्या बाजूने बघूया. एखाद्या देशात जर काही, प्रत्येक देशात आपापले प्रॉब्लेम्स असतात, तिथले स्थानिक प्रॉब्लेम्स असतात. एखाद्या देशातल्या स्थानिक प्रॉब्लेम्सवर आपल्या इकडचं एखाद्या सेलिब्रिटी जर काही मत व्यक्त केलं तर ते कितपत गांभीर्याने घेतलं जाईल हे पण आहे. राजनैतिक संबंधांचा विचार करताना हे जे नॉन स्टेट ऍक्टर्स असतात यांचं मत तितकं सिरियसली घेणं गरजेचं नसतं, भले त्यांना किती फॉलोईंग असू द्या. इतकाच जर पेटलेला प्रश्न आहे तर मग जो बायडन यांनी हस्तक्षेप करावा, किंवा बाजूला असलेले इम्रान खान किंवा केपी शर्मा ओली किंवा आता जे प्रचंड आहेत नेपाळमधले त्यांनी हस्तक्षेप करावा. का ते करत नाहीत? कारण की हा अंतर्गत मामला हे सगळ्यांना माहिती आहे, हे जे स्टेट ऍक्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या देशांमधले सगळे प्रश्न एकदम सुजलाम सुफलाम चालू आहेत अशातला भाग नाहीये. त्याच्यामुळे हे जे नॉन स्टेट ऍक्टर्स असतात ते बोलतच असतात. सरकारी आणि राजकीय कुवत असलेला माणूस या गोष्टींमध्ये सहजासहजी बोलत नाही. कॅनडा आणि ब्रिटिश संसदेतल्या काही खासदारांचा एक्सेप्शन सोडलं तर कोण सहसा याच्यावर व्यक्त होणार नाही. अगदी. आणि त्यात सुद्धा आपण बहुतेक वेळेला बघितलेलं आहे की जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची विशिष्ट देशांमधल्या विशिष्ट राजकीय भूमिका असणाऱ्यांची एक सवय आपल्याला दिसलेली आहे. अजितरावांच्याकडेच यायचंय मला. अजितराव, आपल्याला संधी देतोय, विजयराव मी बोलायची संधी देतो. मला एक पुढचा मुद्दा आता चर्चेत घ्यायचा आहे. अजितराव, मला एक या निमित्तानं आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल, आपण परराष्ट्र मंत्रालयाचं वक्तव्य वाचलं असेल अशी मला अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालय आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हणतं की ज्या ज्या पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं तो संपूर्ण लोकशाही मार्ग होता आणि कायदे स्थगित करण्याची भूमिका ही देशाच्या सर्वोच्च नेतृत्वानं म्हणजे आत्ताच्या घडीला पंतप्रधानांनी दिलेली आहे. असं असताना सुद्धा आंदोलन सुरू ठेवणं हे दुःखद आहे. यावरची आपली भूमिका काय ते आता सांगा. नाही, पण मग आता आपण विषय बदललाय. म्हणजे आता आपण नाही, या विषयाचं पुढचं पाऊल आहे किंवा याच्यावर बोलत असून मी बोलायला तयार आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये. बर अजितराव, एक पाऊल पुढे नाहीये चर्चा. आंतरराष्ट्रीयची काही संबंध नाहीये. कारण आता मला असं म्हणायचंय की परराष्ट्र मंत्रालयाने हे सांगण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही, ते यासाठी आता हा विषय कसा विषयाला कारणे जोडलेला आहे ना, मी तेच सांगतो आपल्याला. ऐका, परराष्ट्र मंत्रालय, अजितराव, परराष्ट्र मंत्रालय म्हणजे मला सगळ्या जगाला सांगतंय की आम्ही लोकशाही मार्गाने कायदा केलेला आहे आणि तरी आक्षेप असलेल्यांचा विचार ग्राह्य मानून कायद्याला काही काळ स्थगित करण्याचा पंतप्रधानांचा विचार हे जगाला आपण सांगतो आहोत. म्हणून हा मूळ विषयाला धरून असलेला विषय. आता आपण बोलावं. एक्झॅक्टली म्हणजे नाही, मी बोलतो मूळ विषयाला धरून. फक्त मी एवढंच सांगतो, याचा अर्थ परराष्ट्र मंत्रालय ज्या अर्थी हे स्पष्टीकरण देतं याचा अर्थ इतरांनी त्याच्याबद्दलचा मत व्यक्त करण्याचा अधिकार ते मान्य करतं.
आणि म्हणूनच ते स्पष्टीकरण देते की बाबांनो, तुम्ही एवढे अस्वस्थ होऊ नका, आम्ही सगळं लोकशाही मार्गाने करतोय. त्यांचं मत बरोबर आहे का चूक आहे वेगळा मुद्दा आहे, परंतु त्याने एक ऍश्युरन्स दिलाय. म्हणजे समजा जर तसं नसतं तर बाहेरच्यानी मत व्यक्त केलं असतं तर ते समर्थनीय ठरलं असतं, असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर त्यांना स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नव्हती. ते म्हणले सी टू हेल्प विथ यू, तुमच्या कुठल्या आक्षेपाला आम्ही काही बोलूच इच्छित नाही. पण त्यांनी उत्तर दिलं, त्यांच्या पद्धतीने दिलं. बरोबर का चूक आहे तर मी बोलतो. ठीक. पहिली गोष्ट म्हणजे अशी की लोकशाही प्रक्रिया म्हणजे काय? लोकशाही प्रक्रिया ही टेक्निकल प्रोसेस नाहीये. तुम्ही देशामधल्या शेती व्यवस्थेमध्ये जेव्हा मूलभूत परिवर्तन होणार आहे, ते मूलभूत परिवर्तन करणारे कायदे तुम्ही ऑर्डिनन्स काढून आणता. याच्यामध्येच पहिली परीक्षा तुम्ही नापास झाला की हे ऑर्डिनन्स कशा करता काढले, काय घाई होती. आणि ते लॉकडाऊनच्या काळामध्ये, ते सुद्धा जेव्हा राष्ट्रीय चर्चा किंवा या सगळ्या गोष्टी होण्याला फार मोठ्या मर्यादा आहेत, प्रायोरिटीज आपल्या वेगळ्या आहेत, त्यावेळेला ऑर्डिनन्स काढता. ऑर्डिनन्स काढल्यानंतर लोकसभेमध्ये तुम्ही मतदान घेता, कारण तिथं तुम्हाला खात्री आहे मतदान घेण्याची. आणि राज्यसभेमध्ये तुम्ही मतदानाची मागणी केल्यानंतर सांगत होते की सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तिथं आपण क्लॉज बाय क्लॉज चर्चा करू. तिथं क्लॉज बाय क्लॉज चर्चा करायची तयारी नाही, कारण तिथं सिलेक्ट कमिटीमध्ये खरोखर चर्चा होईल ती चर्चा नाही. तिथं मतदान न घेता आवाजी मतदानाने आणि विरोधकांवरती वाटेल तशा कारवाया करून ते तुम्ही दडपून जाहीर केलं. सभापतींनी खोटेपणाने जाहीर केलं की मंजूर झालं म्हणून. ऍक्च्युअली तिथं रुलिंग पार्टीचे सभासद तेवढे हजर नव्हते, म्हणूनच मतदान नाही घेतलं. ही लोकशाही प्रक्रिया पार पाडलेली नाही, हे स्टेटमेंट इटसेल्फ चुकीचं आहे. हे वस्तुस्थितीला धरून नाही. आणि आता ते म्हणतात की क्लॉज बाय क्लॉज चर्चा करू, ती त्यावेळेला वेळ होती, ती आत्ताची वेळ नाही. ऑर्डिनन्स काढला होता तेव्हा केली होती का कोणाची क्लॉज बाय क्लॉज चर्चा? ऑर्डिनन्स कशा करता काढला तुम्ही? काय व्हॉट वॉज द अर्जन्सी? ऑर्डिनन्स काढण्याचा हक्क मान्य आहे मला, पण केव्हा? देअर शुड बी एन अर्जन्सी. अशी काहीच अर्जन्सी नाही या विषयावरती. कशा करता केलं? याचा अर्थ वेळेची मर्यादा कोणाचे आहे तरी म्हणून दुसऱ्याचे थांबवतो ते आपल्याला. समजून दरम्यान आपण जो ऑर्डिनन्स अर्थात वटहुकूम काढण्याचा मुद्दा काढलात आणि त्या अनुषंगाने जी भूमिका मांडली त्याच्यावर चर्चा पुढे नेतो. एक छोटा तपशील देतो. या सरकारनं जून महिन्याच्या सुमारासच लोकांना सांगितलं होतं की अशा प्रकारचे कायदे येऊ घातले, तुमचं काय मत आहे ते सांगा. आणि त्या बदल्यात सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता. टाळेबंदीच्या काळातला हा एक महत्वाचा एक एक्सरसाइज त्यांनी राबवला. मला विजयरावांना कडे जायचं आहे आणि विजयराव, आपण यावर बोलावं की आपल्या देशातली लोकशाही प्रक्रिया कोट अनकोट केंद्र सरकारच्या दाव्यानुसारची त्यांनी राबवलेली आहे आणि ती राबवल्याच्या नंतर त्याच्यावर अजितराव आणि समविचारी व्यक्तींचे आक्षेप आहेत. हे सगळं जरी असलं तरी ही धुणी आपल्याला आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेऊन धुवायची गरज आहे का? आपण आपल्या आपल्या पातळीवर हा विषय सोडवू शकत नाही का? नाही, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, पण मी तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय रेफरन्स सुद्धा सांगतो. जे मगाशी अभ्यंकरांनी म्हटलं होतं, अहो WTOच्या दबावात नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचेच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि रमन सिंग यांना MSP वर बोनस देऊन गव्हाची आणि धानाची खरेदी करू नका असं पत्र पाठवलेलं आहे. ते रेकॉर्डवर आहे, तो भाग नाही. दुसरं, तुम्ही असं म्हणता की हे कायदे सस्पेंड ठेवण्याचं सांगून सुद्धा आंदोलन का सुरू आहे? तर मी अत्यंत नम्रपणे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मागच्या 3 चर्चा, ज्या शेवटच्या 3 चर्चा झाल्या शेतकरी नेत्यांसोबत, त्याचा पूर्ण तपशील ऐका ना. त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांनी असं म्हटलं होतं की आपण हे 3 कायद्याची चर्चा थोडी बाजूला ठेवूया, आता आपण MSPच्या कायद्याबद्दल बोलूया. तर प्रत्येक वेळेस तोमर साहेबांनी MSPच्या कायद्यावर बोलणं बंद केलं आणि शेवटच्या चर्चेत असं म्हटलं की MSPच्या कायद्याकरता एक समिती तयार करू. एक पंजाबच्या शेतकऱ्याने असं म्हटलं की समिती तयार करून काय करायचं हो? स्वामीनाथन कमिशनची समितीचा रिपोर्ट आहे ना. मला असं वाटतंय की लोकशाही म्हणतो आपण, पण हे हुकुमशाही पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याच्याकरता एवढं हे सगळं वापरलं जात आहे. 26 जानेवारीला लाखो लोक आलेले अतिरेकी होऊ शकतात का हो? मला समजत नाहीये की पंजाबचा शेतकरी आपण लोकशाही प्रक्रियेच्या संदर्भात जी मतं मांडलीत त्याच्यावर आरती साठेंना बोलतं करतोय. आरती साठेजी, लोकशाही प्रक्रिया राबवल्याचा केंद्र सरकारचा दावा सोबतचे मान्यवर अमान्य करतायत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तो केला गेलेला दावा आहे, तो आपल्या देशात खोडून काढला जातोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो टिकू शकणार आहे का? आपल्या देशात लोकशाही नसती किंवा या सरकारने जर लोकशाही राबवली नसती तर पहिलं म्हणजे आपल्याकडे तियानमेन स्क्वेअरच झालं असतं. असे जे प्रोटेस्ट आज जे होत आहेत, जसं चायनामध्ये तियानमेन स्क्वेअर झालं, लाखो स्टुडंट्स मारली गेली, आपल्याकडे असं काही होत नाहीये.
इनफॅक्ट एवढं मोठं आंदोलन झालं, हे काही जे सोकॉल्ड फार्मर्स, काही सगळे त्याच्यामध्ये शेतकरी नव्हते जे लाल किल्ल्यावर चढले. आणि कशाला लाल किल्ल्यावर चढायची गरज होती? गोध्रामध्ये झालंय. हे सगळे मोटिवेटेड आहेत. तर कितीतरी गोष्टी सरकार, ते भाजपचे होते. प्लीज आता मी तुम्हाला इंटरप्ट केलं नाही, आता मला बोलू द्या. तुम्ही आता गोधरा इकडे तिकडे बऱ्याच इमर्जन्सी पण झाली, ती सुद्धा मी काढू का? तर आता आजचा विषय काय आहे? फार्मर्स आणि शेतकरी आणि रिहानाची अरे काढा ना. इमर्जन्सीच्या वेळेत सुद्धा वाटेल तशा गोष्टी झाल्या आहेत. नाही, तुम्ही So, 3 नाही, मला months काढायचं काढलं म्हणून नाहीये. म्हटलं. मला आता जी सद्यस्थिती आहे नाही, तुम्ही मी काय काढलं. म्हणते TNN स्क्वेअर मी का काढलं? मी या कॉन्टेक्स्ट मध्ये काढलं कारण असे जे प्रोटेस्ट होतात ते फक्त एका लोकशाहीतच होतात. पीसफुल प्रोटेस्ट किंवा जिथे फार्मर्सना आम्ही कुठेही त्यांच्यावर मारहाण केली नाही. इनफॅक्ट एक फार्मर ज्याला पोलीसवाले खरं म्हणजे त्याची संरक्षण करायला गेले, त्याच्यावर इतकी माणसं पडली की तो बिचारा फार्मर किंवा सो कॉल्ड फार्मर तो मेला. कितीतरी पोलीसवाल्यांवर इनफॅक्ट हल्ले झाले. आणि लोकशाहीच असल्यामुळे हा एक कॉन्स्टंट डायलॉग केंद्र सरकारने फार्मर्स बरोबर केला आहे. म्हणून मला आरतीसाठी नाही वाटत की आपल्याकडे लोकशाही नाही आहे. संवादाच्या ज्या आपल्याकडे 11 फेऱ्या झाल्या त्या अनुषंगानं मग एक आक्षेप आला चर्चेत, त्यावरही तुम्ही बोला की प्रत्येक वेळेला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये फार काही पदरात पडतंय असं दिसत नव्हतं. या भूमिकेला आपण ग्राह्य मानणार आहात की सरकार अद्यापही चर्चेसाठी दरवाजे खुले ठेवतंय हे नमूद करू इच्छिता? एमएसपीचा कायदा, ऑफकोर्स खुले MSP चा ठेवत आहेत. कायद्याचा विचार मोदीजींनी ना. म्हटलं प्रसाद, आहे की आपण MSP चा एक कायद्याबद्दल विचारा ना. विचारूयात. विजयराव, एमएसपीचा कायदा याआधी कुठल्या सरकारनं केला नव्हता? विजयराव बोलतं करूयात त्यांना. मग 3 कायदे आणले नव्हते प्रसादराव 3 कायदे आणले नव्हते. रेकमेंडेशन स्वामीनाथन कमिटीचे रेकमेंडेशन्स कधीपासून आहेत? कुठल्या सरकारने आणलेत? इनफॅक्ट हे एक पाथ ब्रेकिंग बिल आहे. ह्याच्यामुळे फ्लेक्सिबिलिटी टू फार्मर्स टू सेल इन ओपन मार्केट्स ही मिळाली आहे. आम्ही आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कधीपासून चालू आहे? मी आपल्याला मध्ये यासाठी थांबवतो कारण एमएसपीच्या निमित्तानं इथे असलेल्या 2 मान्यवरांनी हा मुद्दा मांडला की एमएसपी अर्थात हमीभावाच्या बद्दलचा कायदा न करण्यामागे आंतरराष्ट्रीय दबाव आहे. तिथून ती चर्चा सगळी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काय घडतं या अनुषंगाने गेली. तुम्हाला असं वाटतं की मोदी सरकारवर कुठला ना कुठला तरी दृश्य अदृश्य आंतरराष्ट्रीय दबाव आहे म्हणून आपण हमीभावाला कायद्याचं संरक्षण देत नाही आहोत? हे खरं आहे का? असा दावा असू शकतो का? नाही, मला नाही वाटत. मी हा सांगतो, जो असू फार्मर शकतो. इश्यू आहे, मी हा पुरावा कुठल्या देऊ शकतो. दबावाखाली आम्ही हा फार्मर इश्यू घेतोय? मी सांगतो कुठला आहे तो. मी सांगतो कुठला तुम्ही आहे. किती पुरावे द्या, पण पॉइंट इज मी आज सांगतो ना, मी पण चर्चा सांगतो. चालू आहे. सुप्रीम कोर्टाने हे लॉ सस्पेंड केलेत. आम्ही सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आम्ही रिस्पेक्ट केला आहे. आणि हा जो सगळा प्रसादजी, मला 1 मिनिट द्या फक्त. रांगडा झाला आहे तो आम्ही फार्मर्स बरोबर सॉल्व्ह करू. आम्ही फार्मर्स बरोबर बोलून बसून सॉल्व्ह करू. ह्याचा प्रश्न कुठल्या दबावा किंवा इंटरनॅशनल कम्युनिटीला प्लीज करण्यासाठी आम्ही हे लॉज काढले नाहीयेत. इकडच्या शेतकऱ्यांना जास्त हक्क देण्यासाठी आम्ही हे कायदे काढले आहेत. आम्ही इंटरनॅशनल कम्युनिटीसाठी प्लीजिंगसाठी हे कायदे काढले नाहीयेत. आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे की रिहाना सारख्या बाईच्या स्टेटमेंट्सना समर्थन करणं हे अतिशय चुकीची गोष्टी आहे, चुकीची बाबी आहे. तुम्हाला अगदी सरकारवर हल्ला करायचा असेल डेमोक्रेटिक वेनी करा, पण रिहानाच्या स्टेटमेंट्सवर पिगी रायडिंग नका करू. ठीक आहे विजयराव, आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. त्यानंतर आपल्यासोबत वेळेची मर्यादा, आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबावं लागेल. विजयराव 30 सेकंदात कृपया. नाही, ह्या एमएसपीचा बद्दल बोलतात, स्वामीनाथन कमिशन बद्दल बोलतात, किती दिवस पडला होता म्हणतात. मी इथे सांगतो, स्वामीनाथन कमिशनची लागू करण्याची प्रक्रिया मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. 2008-9 मध्ये जे हमीभाव जाहीर केलेत त्याचे 2च हमीभाव सांगतो तुम्हाला. काय झालं? धानाचा हमीभाव 645चा 850 केला आणि कापसाचा हमीभाव 2030चा 3000 केला. एका वर्षात एवढी हमीभावाची वाढ अशाच पद्धतीने हमीभावांची वृद्धी या सरकारच्या काळात पण झालेली आपण पाहिली आहे. विजयराव, आजचा मुद्दा तो नव्हता. मुद्दा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दबावाचा होता. आम्ही पण केली आहे. मला अजित अभ्यंकरांना संधी द्यावी लागेल. 30 सेकंदाचा वेळ आहे. अजितराव, आंतरराष्ट्रीय दबावाच्या बद्दलचं आपलं एखादं निरीक्षण 30 सेकंदात मांडावं तर कृपया मांडा. मी टोटली अगदी एक्झॅक्टली सांगतो. मी पॉइंटेड सांगतो.
2018 मध्ये अमेरिकेने WTO मध्ये असा आक्षेप घेतलेला आहे की भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या व्हीट आणि राईसला, गहू आणि तांदूळाला दिल्या जाणाऱ्या हमी भाव हे जवळजवळ भारताच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या 70 ते 80% व्हॅल्यूचे होतात, असा जावई शोध त्यांनी अत्यंत चुकीच्या पायावरती लावलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे लॉजिक वापरलेलं आहे ते 86-87 सालच्या ज्या बेस प्राइसेस धरायच्या त्याचं लावलेलं आहे. ते सगळं सांगायला वेळ लागेल, मी त्या तपशिलात जात नाही. हा आक्षेप अमेरिकेने घेतलेला आहे आणि भारताच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन आणि पब्लिक प्रोक्युअरमेंट सिस्टीमवर घेतलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून मोदी सरकार त्याच्याबद्दलचा कायदा करू इच्छित निखिल नाही, श्रावगेजी असं याचं मला ठोस उत्तर. वाटलं नाही. निखिल श्रावगेजी, अशा प्रकारच्या कोणत्याही दबावामध्ये जर हमीभाव अडकणार असेल आणि शेतकरी आंदोलन चालू राहणार असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रिहानाच्या नंतरची यादी वाढताना दिसेल का? याच्यामध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणेच सरकारी दबावावर सरकारी पातळीवर किती दबाव आहे हे बघावं लागेल. रिहानासारख्या लोकांचे मतं येत राहतील, त्याच्यासाठी आपल्या परराष्ट्रीय खात्याने स्टेटमेंट पण काढलंय. माझ्या माहितीनुसार आता केंद्र सरकारची एक कमिटी याच्यावर जाहीरपणे चर्चा करण्यासाठी बसलेली आहे. त्यांची चर्चा होणार आहे, कारण की रिहानासारखी जी ऍक्ट्रेस आहे किंवा पॉपस्टार आहे तिला फॉलोइंग भरपूर आहे. त्याच्यामुळे वाढतं समर्थन आंतरराष्ट्रीय लेव्हलचं हे जर वाढणार असेल तर ही सरकारसाठी गंभीर बाब आहे, त्याच्यावर ते नक्कीच विचार करतील. आता तरी असं दिसत नाही की परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल, पण सरकार याच्यावर नक्की लक्ष देईल असं दिसतंय आता. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. वेळेची मर्यादा असल्यानं तुर्तास लक्षवेधीमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. बातम्यांचा सिलसिला अखंडपणे सुरू आहे जय महाराष्ट्रवर, तेव्हा सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.